राज काही वेळ गाडीतच बसून राहिला. डॅशबोर्डमधून त्याने दारूची बाटली बाहेर काढली. थोडीशी दारू त्याने घेतली आणि सिगरेट पेटवून तो आता त्या दोघांच्या बाहेर येण्याची वाट बघू लागला. ती त्याच्या मागेच बसली होती. त्याच्या खांद्यावर तिच्या थंड हातांचा स्पर्श त्याला जाणवू लागला, पण त्याने त्यावर काहीच रिॲक्ट केलं नाही. सिगरेट ओढत ओढत संपली आणि त्याने ती टाकून दिली. जवळपास अर्धा पाऊण तास होऊन गेला होता. 6 वाजत आले होते. दोघेही अजून बाहेर आले नव्हते. राजने तोंडाला मास्क लावला आणि तो गाडीतून उतरला आणि बारच्या दरवाजाकडे चालू लागला. पण तितक्यात ते दोघे त्या दरवाजातून बाहेर येताना दिसले. राज त्यांच्या बाजूने निघून बारच्या आतमध्ये काउंटरजवळ जाऊन उभा राहिला. त्या दोघांनाही कल्पनाही नव्हती की कोणीतरी त्यांचा पाठलाग करतंय. दोघांनी कदाचित तिथे बऱ्यापैकी मद्यपान केलं होतं, कारण आत जाताना ते दोघे आणि बाहेर येतानाचे दोघे या हालचालींमध्ये खूप फरक होता. स्कॉर्पिओमध्ये बसून ते दोघे तिथून निघाले. राज कारमध्ये येऊन बसला आणि त्यांनी कार स्टार्ट केली. आता सुरक्षित अंतर ठेवून तो त्या दोघांचा पाठलाग करू लागला. वेल्याच्या जवळ डावीकडे एक रस्ता जात होता. सुदामची गाडी आता त्या रस्त्याला वळाली. काही अंतरावरच आता घनदाट जंगल सुरू झालं. जवळपास 6-7 किलोमीटरचा तो रस्ता अगदी सामसूम होता. निमुळता रस्ता, दोन्ही बाजूने घनदाट जंगल आणि आता नुकताच सुरू झालेला पाऊस. आणि आता तर अंधार पडल्यासारखं वाटू लागलं होतं, कारण आता ढगांनी आकाशात बऱ्यापैकी गर्दी केली होती. आणखी काही अंतर पुढे आल्यावरच त्या रस्त्याला उजवीकडे एक फाटा फुटत होता. त्या कच्च्या रस्त्याने सुदामची गाडी आता काही अंतर पुढे आली आणि पुढे येताच एक रो हाऊस दिसू लागलं. सुदामने गाडी त्या रो हाऊसच्या समोर आणत उभी केली. तो आणि त्याबरोबरची ती स्त्री दोघेही गाडीतून उतरले. सुदामनी तिच्या खांद्यावर हात टाकला आणि गेटजवळ येत गेट वाजवलं. रो हाऊसच्या मागून एक वृद्ध माणूस धावत बाहेर आला आणि त्यांनी गेट उघडलं. राजनी गाडी काही अंतर अलीकडे एका झाडाच्या लगत पार्क केली आणि आता झाडीचा आडोसा घेत घेत तो त्या रो हाऊसच्या जवळ येऊन पोहोचला. सुदाम आणि ती स्त्री दोघेही बंगल्याच्या आतमध्ये गेले होते. बंगल्यातले दिवे आता सुरू झाले होते. गेटपासून मागच्या बाजूला चालत जाणारा तो वृद्ध म्हातारा आता त्याला दिसला. काही वेळ राज त्याच झाडीतून त्या रो हाऊसवर नजर ठेवून उभा राहिला. त्याने सोबत आणलेलं सामान त्याच्या बरोबर होतं आणि तितक्यात त्याचा फोन वाजला. त्यांनी खिशात हात घालत फोन पटकन बाहेर काढत उचलला. स्क्रीनवर आसावरीचं नाव दिसत होतं. शट, मी तर विसरलोच होतो की आज आसावरी येणार आहे. हॅलो, बोल, कुठे आली आहेस तू? राजने विचारलं. मी पुणे स्टेशनला आली आहे. तुम्ही येता का मला घ्यायला? एक काम कर, तू आहेस तिथेच थांब. माझा माणूस तुला घ्यायला येईल. त्याचं नाव केशव आहे, राज म्हणाला आणि त्याने फोन ठेवला. त्याने लगेचच केशवला फोन लावला. हॅलो केशव, कुठे आहेस तू? सर, आता मी शेवटच्या लॉटरी सेंटरमधून तिकीट विकत घेऊन बाहेर पडलोय. आता हॉटेलवर जाणार होतो. आता मी रास्ता पेठेत आहे. गुड, एक काम कर, मी तुला नंबर पाठवतो. त्या नंबरवर फोन कर आणि त्यांना माझं नाव सांग. त्यांना घेऊन तू आपल्या हॉटेलवर घेऊन जा. मला यायला थोडा उशीर होईल, राज म्हणाला. त्याने फोन ठेवला. राजनी केशवला आसावरीचा नंबर पाठवला आणि आसावरीला केशवचा नंबर पाठवला. त्याने आता फोन स्विच ऑफ केला आणि आता त्यांनी नजर परत एकदा त्या रो हाऊसकडे वळवली. 15-20 मिनिटे झाली होती. नौकर बंगल्याच्या आतमध्ये गेला आणि 10 मिनिटातच पैसे मोजत दरवाजामधून बाहेर आला. गेटच्या बाहेर त्याची एक स्कूटर उभी होती. तो गेटमधून बाहेर आला, स्कूटरवर बसला आणि तो तिथून त्याच रस्त्याने गावाच्या दिशेला निघून गेला. कदाचित हाच तो क्षण होता ज्याची वाट राज पाहत होता. राजाचा शांतपणे हातातलं सगळं सामान घेऊन गेटजवळ आला. गेट हळूच उघडत तो आता आत शिरला आणि दरवाजाच्या जवळ येऊन उभा राहिला. पिशवीतून त्याने काहीतरी बाहेर काढलं
आणि त्याचा एक हात जॅकेटच्या खिशात होता. त्याने दार वाजवलं. काही सेकंद कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्याने परत एकदा दाराची कडी वाजवली आणि आता आतून दार उघडण्याचा आवाज येऊ लागला. दार उघडलं गेलं आणि समोर सुदाम उभा होता. मास्क घातलेला व्यक्ती दाराच्या बाहेर उभा आहे हे पाहूनच सुदामला धोक्याची जाणीव झाली. तो काहीतरी हालचाल करणार तितक्यात राजने जॅकेटमध्ये हात घालून एक स्प्रे त्याच्या डोळ्यात मारला. डोळ्यात प्रचंड जळजळ झाल्याची जाणीव होताच सुदाम जोरात ओरडला. राजने त्याच्या छातीत एक लाथ घातली आणि त्याला जमिनीवर पाडलं आणि त्याने खोलीत प्रवेश केला. रूममध्ये म्युझिक सुरू होतं, त्यामुळे कदाचित त्याच्या ओरडण्याचा आवाज अजूनही त्या स्त्रीला ऐकू गेला नव्हता. राजने पटकन खिशातून एक रुमाल काढला आणि सुदामच्या तोंडात कोंबला. त्या हॉलमध्ये ती स्त्री कुठेच नव्हती. राजने बाजूच्या टेबलवर ठेवलेली सुदामची सर्व्हिस रिव्हॉल्वर हातात घेतली. इतक्यात बाजूच्या खोलीतून ती बाहेर आली आणि राजला व सुदामला बघत जोरात किंचाळली. ती खोलीच्या दरवाजाकडे धावणार इतक्यातच राजने एक बुलेट छताच्या दिशेला फायर केली. थांब, नाहीतर इथंच गोळी घालीन. तुला मी कोणतीही हानी पोहोचवणार नाहीये, त्यामुळे जास्त हालचाल करू नकोस. कोण आहे तू? तुला माहिती आहे का कोणावर हात टाकलाय तू? जमिनीवर डोळे चोळत तोंडातला तो रुमाल बाहेर थुंकत सुदाम तडफडत होता. राजनीत परत त्याच्या छातीत एक जबरदस्त लाथ घातली. राजच्या हातातलं पिस्तूल बघून ती घाबरली होती. इकडे ये. पिस्तूल तिच्या दिशेला रोखत राज घाबरला. राज म्हणाला. घाबरत घाबरत ती राजच्या जवळ आली. स्वतःच्या बॅगमधून एक नायलॉनचा जाड दोरीचं बंडल त्याने बाहेर काढलं. एका हाताने सुदामच्या शर्टला धरत खरडत खरडत तो एका खुर्चीजवळ घेऊन आला. त्याला त्या खुर्चीवर बसवत राजने एक सनसनीत चपराक त्याच्या कानाखाली मारली. सुदामचा डावा कान सुन्न झाला. बांध याला, घट्ट बांध. तिच्याकडे बंदूक रोखत तो म्हणाला. घाबरलेल्या अवस्थेत ती सुदामच्या जवळ आली. सुदामचे हातपाय तिने त्या खुर्चीला घट्टपणे बांधले. मला सोड, मला जाऊ दे, माझा आणि याचा काही संबंध नाही, ती आता पळून जायच्या बेतात राजला म्हणाली. टेबलवर त्या दोघांचे मोबाईल दिसत होते. राज टेबल जवळ आला. ते मोबाईल त्याने हातात घेत जमिनीवर टाकले आणि पायाखाली तुडवत त्या दोन्ही फोनची विल्हेवाट लावली. त्याच्या तोंडात परत तोच रुमाल कोंबत आता राज तिच्या जवळ आला. त्याने चेहऱ्यावरचा मास्क बाजूला केला. काय मॅडम, ओळखलं का मला? तिच्याकडे बघत राजने एक राक्षसी असं स्मित हास्य केलं. कुठेतरी बघितलं मी तुला, पण नीट आठवत नाहीये. मी आठवण करून देतो ना. पुढच्या क्षणी एक जबरदस्त अशी चपराक तिच्या डाव्या गालावर त्याने मारली. तो फटका इतका वर्मी बसला की ती काही क्षणासाठी बधीर झाली. तिच्या नाकातून रक्त येऊ लागलं. तिला काही सुधरेपर्यंत राजने दुसरी चपराक दुसऱ्या गालावर उलट्या हाताने लावली होती. राजने बंदूक कमरेला खोचली. तिचा गळा धरत तिला दुसऱ्या बाजूच्या खुर्चीवर आणत बसवलं आणि दोरीचं दुसरं बंडल काढत तिलाही घट्टपणे खुर्चीला बांधलं. दार खिडक्या बंद करून घेत आता राज बाजूलाच असलेल्या बेसिनजवळ आला. बेसिनमधून त्याने पाण्याचा एक तांब्या भरून घेतला आणि ते पाणी सुदामच्या थोबाडावर मारलं. त्याच्या तोंडातला तो रुमाल बाहेर काढत सुदामचे डोळे त्याने पुसले आणि आता सुदामला राजचा चेहरा स्पष्टपणे दिसत होता. तू तर तो राजवर्धन. राजला बघून सुदामच्या पायाखालची जमीन सरकली होती. प्लीज प्लीज मला मारू नकोस, मला माफ कर. मी खूप वाईट वागलो तुझ्याशी, पण हे मी नव्हतं केलं. त्या लोकांनी माझ्याकडून करून घेतलं होतं. विक्रांत पाटील, ती आर्या, शशीधर, सगळे खूप नालायक लोक आहेत. मी आता सुधारलोय. मी तुझी मदत करतो. आपण दोघं मिळून त्या सगळ्यांचा बदला घेऊ. राज त्याच्याकडे बघत हसत त्याचं हे सगळं बोलणं ऐकत होता. हो, चल तसंच करू. राज हसू लागला. त्याचं हसणं बघून सुदामच्या छातीत धस झालं होतं. राज, प्लीज नको मारूस आम्हाला. आम्ही तर फक्त प्यादे होतो.
खरे सूत्रधार तर तो विक्रांत पाटील, तुझी बायको आर्या, तिचा बाप आणि शशीधर होते. सुदाम रडकुंडीला आला. थांब जरा, अजून तर मी सुरुवात पण नाही केलीये. आठवतंय कसा तू मला माझ्याच घरातून मारत मारत रस्त्याने बेड्या घालून घेऊन गेला होता? आठवलं? लॉकअपमध्ये तू शिव्या द्यायचा आणि तुझ्या त्या जाड बुटाने लात मारायचा, तोंडावर थुकायचा, ते आठवतंय? राज हसत हसत त्याच्या बॅग जवळ आला. बाजूलाच दाराजवळ सुदामचा तो पोलिसी बूट ठेवलेला होता. राजने तो बूट हातात घेतला. तो बूट हातात घेत त्या बाईच्या जवळ आला. बाईला त्याने खुर्चीपासून मोकळं केलं आणि तिच्या हातात तो बूट दिला. आता मी जे सांगतो ते करायचं, ठीक आहे? नाही केलं तर तुला गोळी घालीन. हा बूट घे आणि मार त्याला, जोरात मारायचं चेहऱ्यावर. राज थोडा मागे आला आणि मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग करू लागला. तिला कळतच नव्हतं काय करावं. ती बूट घेऊन नुसतीच उभी होती. मॅडम, मारताय का? गोळी हवी आहे तुम्हाला? मार, राज जोरात ओरडला आणि तिने त्याच क्षणी बुटाचा एक वरमी फटका इन्स्पेक्टरच्या थोबाडावर मारला. गुड, 100 झाले पाहिजे, मी मोजतोय. त्या जाडसर बुटाचे रपारप फटके इन्स्पेक्टरच्या थोबाडावर बसत होते. 10-15 फटक्यानंतरच त्याचं तोंड अक्षरशः सुजलं होतं. तोंडातलं रक्त यायला लागलं होतं. नाक फुटलं होतं. राज तिच्या जवळ आला आणि तिचा हात धरला. तिच्या हातातून बूट त्याने काढून घेतला आणि आता मन भरेपर्यंत त्याने इन्स्पेक्टरची त्या बुटाने धुलाई सुरू केली. मनातला सगळा जेवढा राग होता तेवढा त्याने त्या क्षणात काढत इन्स्पेक्टरला बेदम तुडवून काढलं. त्या बुटाने तो त्याच्या तोंडावर मारत होता, त्याच्या तोंडावर थुंकत होता आणि त्यानंतर एक विकृत हास्य करत होता. त्याने तो बूट आता जमिनीवर फेकला. तिला खुर्चीवर बसवत परत तिचे हात त्याने घट्ट दोरीने बांधले. इन्स्पेक्टरचा चेहरा ओळखू येत नव्हता. बाजूला असलेल्या पाण्याच्या बाटलीने त्याने त्याच्या तोंडावर पाणी मारलं आणि नुकताच रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ त्याला बघायला लावला. हे बघ, कसं वाटतं? इज्जत जाताना बघ. त्याच्या तोंडावर थुंकत तो आता बाजूला आला. त्याने दारूचा एक ग्लास भरून घेतला. बाजूला सुदामने एक महागडी दारूची बाटली ठेवलेली. किती पैसे घेतले होते तू त्यांच्याकडून? त्याच्या समोर येऊन बसत राजने विचारलं. जास्त नाही, 20 लाख. तुला ते पैसे हवे असतील तर ते इथेच आहेत. तुला अजून हवे असतील तर मला सांग, मी व्यवस्था करू शकतो. हो, मला पैसे हवेत. कुठे ते पैसे? पैसे कुठे ठेवले आहेस? आतमध्ये कपाट आहे. त्या कपाटात पैसे एका ब्राऊन बॅगमध्ये आहेत. कपाट उघडच आहे. 20 नसतील, 5-6 जास्त असतील. पण हे पैसे घेतल्यावर तू आम्हाला सोडशील? सुदामने विचारलं. हो, तुझा जीव घेऊन मला काय मिळणार? मला पैसे दे. तसं पण मला आता इथे राहायचं नाहीये. हे पैसे घेऊन मी दुसरीकडे कुठेतरी निघून जाईन, राज म्हणाला आणि सुदामच्या चेहऱ्यावर एक समाधान उमटलं. तो आता आतल्या खोलीत गेला. कपाट उघडच होतं. कदाचित सुदाम पैसे ठेवण्यासाठी म्हणून इथे आला असावा. आतमध्ये ती बॅग होती. राजने ती बॅग उघडली. ती बॅग पूर्ण पैशांनी भरलेली होती. कपाटाच्या वर त्याने बघितलं. एक गाठोडं, जुनाट वाटणारं ते गाठोडं होतं. ते त्याने खाली उतरवलं. राजने ते गाठोडं सोडवलं आणि त्याच्या डोळ्यात एक चमक आली. त्या गाठोड्यात देखील खूप साऱ्या नोटांच्या गड्ड्या आणि खूप सारे सोन्याचे दागिने होते. राज ते सगळं घेऊन बाहेर आला. ते गाठोडं बघून तर सुदामच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. अरे, तू हे पण घेऊन जाणार? सुदामने रडकुंडीला येत विचारलं. हो, मग काय ठेवून जाऊ तुझ्यासाठी? जीव सोडतो. तुझा ते नशीब समज. दुसरा कोणी असताना तर त्यांनी कसं मारलं असतं तुला माहिती आहे का? सांगू का? हातापायात खिळे ठोकले असते तुझ्या. असं म्हणत राज त्याने सोबत आणलेल्या सामानाच्या बॅग जवळ आला. त्यातून त्याने काहीतरी बाहेर काढलं. ती वस्तू म्हणजे एक इंडस्ट्रियल स्टेपलर होतं, एखाद्या गनसारखा दिसणारा. राजने तिच्या जवळ येत त्याच्या हातावर तो स्टेपलर धरला आणि त्याचा खटका लावला. त्याच्या तोंडातून एक सार्थक किंकाळी बाहेर पडली, कारण त्याच्या हातामध्ये 2 मोठ्या जाड टाचण्या त्याच्या मनगटात घुसल्या होत्या.
आता राजने त्याच्या दुसऱ्या हातावर धरत परत तो खटका दाबला. परत एकदा जोरदार किंचाळला. त्याच्या हातावर, पायावर, पाठीवर सगळीकडे तो त्या टाचण्या स्टेपल करू लागला. सुदाम किंचाळत होता आणि ती स्त्री अक्षरशः थरथरत होती. तिला घाम फुटला होता. सुदाम रक्तात माखला होता. आता राजने त्या बॅगजवळ येत त्यातून एक वस्तू बाहेर काढली आणि ती वस्तू बघून सुदामच्या अक्षरशः डोळ्यातून पाणीच निघालं. प्लीज, प्लीज नको, तो ओरडत होता. राजने ती वस्तू हातात घेतली. त्या वस्तूची वायर जवळच असलेल्या स्विचबोर्ड जवळ जोडली. बटन दाबलं आणि ड्रिल मशीनचा तो आवाज ऐकून सुदाम अक्षरशः भीतीने थरथर कापू लागला. ड्रिल मशीनचा तो आवाज ऐकून ती तर किंचाळू लागली. राज तिच्या जवळ आला. त्याने तिच्या थोबाडात मारली आणि पुढच्याच क्षणी सुदाम जवळ येत त्याच्या नजरेत नजर देत बघू लागला. सुदामच्या तोंडातून आर्त किंकाळी बाहेर फुटली. वेदनेने त्याचे डोळे पांढरे पडले. रक्ताच्या चिळकांड्या सगळीकडे उडू लागल्या. सुदाम जीवाच्या आकांताने किंचाळला. राजमध्ये जणू काही एखादा सैतानच शिरला होता. त्याच्या प्रत्येक किंकाळीनंतर राजच्या चेहऱ्यावरचं आसुरी हास्य वाढत चाललं होतं. त्याने ड्रिल मशीन त्याच्या गुडघ्यातून तसेच बाहेर काढलं. तो वेदनेने किंचाळत होता, पण राजचं मन अजूनही भरलेलं नव्हतं. त्याने ते ड्रिल मशीन आता त्याच्या दुसऱ्या गुडघ्याजवळ आणलं. खोली त्याच्या किंकाळीने हादरून गेली, कारण राजने त्याच्या दुसऱ्या गुडघ्याच्या बाबतीतही तेच केलं होतं. आणि राज हसत हसत मागे आला. सुदाम अक्षरशः रक्तात माखला होता. दारूचा तो ग्लास त्याने हातात घेतला. एका दमात तो रिकामा केला आणि आता त्याने सिगरेट पेटवली. याहीपेक्षा भयानक तो आता काय करणार होता. त्याच्या डोक्यात ती गोष्ट ऑलरेडी तयार झाली होती. तो बाजूला असलेल्या टेबलजवळ आला आणि त्याने म्युझिकचा आवाज जरा वाढवला. दूर दूरपर्यंत मनुष्य वस्ती नव्हती. तो बाथरूममध्ये आला. पाण्याच्या 2 बादल्या त्याने भरल्या आणि तो बादल्या घेऊन तो बाहेर आला. बाहेर मुसळधार पाऊस सुरू होता. स्कूटर घेऊन तो नोकर आता बंगल्याच्या गेटसमोर येऊन थांबला. त्याने गेटजवळ स्कूटर उभी केली. आतून म्युझिकचे आवाज ऐकू येत होते आणि तो बंगल्याच्या दाराशी आला आणि त्याने दार वाजवलं. खिडकीतून त्याला जरासा धूर येताना दिसत होता. त्याला काहीतरी विचित्र वाटलं. तोपर्यंत त्याने दरवाजाची कडी वाजवली होती. दार उघडून मास्क लावलेला एक व्यक्ती त्याच्या समोर उभा होता. पुढच्याच क्षणी त्या मास्कवाल्या व्यक्तीने त्याच्या चेहऱ्यावर एक जोरदार ठोसा लगावला. तो नोकर जागीच कोसळला. आतमधलं दृश्य अतिशय भयंकर होतं. दोघांच्या खुर्चीवर बांधलेल्या शरीरांना आग लागली होती, पण ते ओरडत नव्हते. त्यांची शरीर नुसतीच थरथरत होती आणि झटके देत होती की त्या आगीतून त्यांना कोणीतरी बाहेर काढावं. नक्की राजने काय केलं होतं आणि पुढे तो काय करणार होता. त्या दोघांची ती शरीर तशीच काही सेकंद जळत असताना अचानक राज पटकन पुढे आला आणि समोर ठेवलेल्या त्या पाण्याच्या बादल्या त्याने दोघांच्या अंगावर ओतल्या. त्यांची ती जळणारी शरीर विझली. ते दोघं तडफडत होते. तो शांतपणे आतमध्ये गेला. एक टॉवेल घेत त्याने स्वतःचा हात जिथे जिथे लागले होते ते सगळं काही पुसून घेतलं. आतमधून येताना त्याने बेडरूममधून एक परफ्यूमची बाटली सोबत आणली आणि तो परफ्यूम सगळीकडे मारायला सुरुवात केली आणि एका प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी भरून त्याने ते सोबत घेतलं. पैसे आणि बाकी सगळं काही घेऊन तो आता शांतपणे तिथून बाहेर आला आणि दार बंद करून तो तिथून निघाला. ते दोघेही जिवंत होते, पण मृत्यूपेक्षा वाईट अवस्थेत होते.